हिवाळा सुरू झाला की ओली हळद बाजारामध्ये विकायला भरपूर प्रमाणात येते. तसं तर हळदीचे भरपूर प्रकार आहेत, पण त्यातली जी डार्क पिवळी हळद असते, आंबे हळद आणि एक पांढरी हळद असते, ओली, ती आपल्याला बाजारातून विकत आणायची आहे आणि त्याचं एकदम चवदार लोणचं बनवायचं आहे. हळद ही आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे. तिचे हेल्थ बेनिफिट भरपूर आहेत. आपलं रक्त शुद्ध करते, चेहऱ्याचा ग्लो आणते, इम्युनिटी वाढवते. सर्दी खोकला असेल तर आपण हळदीचं दूध पितो. अशी ही बहुगुणकारी हळद, तिचं आज आपण इन्स्टंट लोणचं बनवणार आहोत, जे तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभर स्टोअर करू शकतात आणि बाहेर 8 ते 10 दिवस, साधारण 8 दिवस चांगलं राहतं. तर त्यासाठी मी 2 प्रकारच्या हळद आणलेल्या आहेत. एक अशी पांढरी निघते आतून ती हळद आणि एक आंबा कलरची असते ती हळद आणलेली आहे. आणि लागणार आहेत लिंबू, 5-7 लिंबू लागणार आहे लोणचं बनवण्यासाठी. हे लोणचं खूप इन्स्टंट बनतं, चवीला एकदम छान लागतं. जेवणामध्ये तोंडी लावायला तुम्ही हे लोणचं घेऊ शकतात. रोज थोडंसं घेतलं की आपलं ब्लडसुद्धा प्युरिफाय होतं. चेहऱ्यावर ग्लो येतो. लगेचच काही ग्लो येत नाही. पी हळद आणि हो गोरी असं होत नाही. पण जो ग्लो असतो त्वचेवर तो येण्यासाठी ब्लडचं प्युरिफिकेशन होण्यासाठी हळद ही फार महत्त्वाची असते. तर सर्वात आधी हळद स्वच्छ धुवून पुसून घ्यायची, कोरडी करायची आणि त्यानंतर तिची अशी वरची साल काढून घ्यायची आहे. तर काय करायचं, जेव्हा तुम्ही बाजारात जातात तेव्हा त्यांना सांगायचं की मिक्स हळद द्या. म्हणजे जी डार्क पिवळी असते ती थोडीशी कमी आणली तरी चालेल आणि जी पांढरट हळद असते ती थोडी जास्त आणायची. कारण डार्क पिवळी हळद ना खूप उग्र असते, म्हणून अशी मिक्स घ्यायची. नुसतीच पिवळी हळदचं लोणचं नाही करणार आहोत आपण, इथं मिक्स करायचं आहे. म्हणजे मग ते खाल्लं पण जातं आणि चवीला चांगलं लागतं. तर कलर बघा किती सुंदर आहे या हळदीचा. तर लिंबू पण आणायचे आहे बाजारातून. आपल्याला लिंबू इतके लागणार आहे, की जे हळदीचे आपण तुकडे करणार आहोत, ते त्या लिंबूच्या रसामध्ये बुडले जावे इतकं आपण लिंबूचा रस आपल्याला लागणार आहे. तर सर्वात आधी ही हळद जी आहे, मी ती चिरून घेणार आहे. गोल चकत्या करा, तुकडे करा छोटे-छोटे, हे तुमच्यावर आहे किंवा अगदी किसून घेतलं तरी चालेल, पण आम्ही किसणं प्रेफर नाही करत. तर असे छोटे-छोटे तुकडे आम्ही प्रेफर करतो. तर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने असे मस्तपैकी चिरून घ्यायचं आहे. तर आम्ही काही गोल चकत्या केलेल्या आहेत आणि काही अगदीच छोटी होती त्याचे सरळ तुकडेच केलेले आहेत. काय करायचं, एकाच वेळेस भरपूर करून नाही ठेवायचं. हे इन्स्टंट लोणची आहेत आणि इन्स्टंट लोणची थोडी-थोडी बनवायची. तर एक छोटी बरणी भरेल इतकं लोणचं एक करायचं आहे. ते संपलं की पुन्हा करायचं आहे. पुन्हा आणायचे आणि पुन्हा करायचं. काहीच वेळ लागत नाही. त्यामुळे इन्स्टंट बनवा, इन्स्टंट खा आणि हेल्दी राहा. तर अशा पद्धतीने तुकडे करून झालेले आहेत हळदीच्या मुळांचे आणि त्यानंतर लिंबू चिरायचा आहे आणि लिंबूचा बिया काढून रस पिळून घ्यायचा आहे. तर बाजारामध्ये लिंबू पण किती फ्रेश येत आहेत. तर असे मस्त की इथे लिंबू घेतलेले आहेत आणि त्याचा रस या हळदीमध्ये हळदीचे जे तुकडे केलेले आहेत त्यामध्ये पिळणार आहोत. चवीनुसार पहिल्यांदा घालायचं आहे मीठ. साधारण 2 मोठे चमचे मीठ घातलेलं आहे. मीठ थोडं जास्तच लागतं कारण त्याचा पण रस बनतो. मीठ सुरुवातीला जरी वाटलं की लिंबूचा रस कमी वाटतोय, पण जेव्हा मीठ सुद्धा विरघळतं 2-3 तासाने मीठ विरघळतं मग रस भरपूर वाटतो. त्यामुळे मग वेट करायचं आणि तरीसुद्धा कमी वाटलं तर मग वरून परत एखाद्या लिंबूचा रस पिळायचा. तर एकत्र केलेला आहे आणि साधारण 2 ते 3 तासाने भरपूर असा रस सुटलेला आहे आणि आता ते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे लोणचं. इतकं इन्स्टंट लोणचं बनून तयार झालेलं आहे हळदीचं. तुम्ही पण नक्की करून बघा आणि हे केल्यावर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं किंवा जर तुम्ही बाहेर ठेवणार असाल लोणच्याला तर थोडंच क्वांटिटीमध्ये बनवा म्हणजे 7-8 दिवस जाईल इतकंच. आणि मेक शुअर करायचं की लिंबूचा रस हळदीच्या वरती पाहिजे म्हणजे मग त्याला बुरशी लागणार नाही, ते खराब होणार नाही. तर एवढंच आम्ही थोडं-थोडंच बनवतो, खातो आणि परत लागलं तर परत बनवतो. तसं इन्स्टंट हळदीचं लोणचं नक्की करून बघा, खाऊन बघा. तुम्हाला आवडेलच. मस्त कैरी खाल्ल्यासारखं आंबट लागतं आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.